अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकी ढोकेश्वर पासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र ढोकेश्वर मंदिरात ढोकी गावातील तरुणांनी महाआरती केली। तिसरा श्रावणी सोमवार आणि यात्रा उत्सव या निमित्त पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र ढोकेश्वर मंदिरात लाखो भाविकांनी दर्शन घेतलं। 12 ज्योतिर्लिंग आहे, त्यापैकी हे एक मंदिर आहे ढोकेश्वर मंदिर। हे प्राचीन पांडवकालीन लेणी आहे। विशेष म्हणजे 5 पांडवांनी एका रात्री लेणी कोरली होती। याच ठिकाणी पांडवांनी विहीर कोरली आहे। त्या विहिरीला 12ही महिने पाणी असतं, अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली। छोटंसं ढोकी गाव आहे आणि या ढोकी गावाच्या हद्दीत असणार श्री क्षेत्र ढोकेश्वर लेणी ही पांडवकालीन लेणी आहे। तर या पांडवकालीन लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जागृत आणि नवसाला पावणारं ढोकेश्वराचं देवस्थान आहे आणि या ढोकेश्वर देवस्थानाची श्रावण महिन्यामध्ये यात्रा भरते। श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरते। या यात्रेचं स्वरूप म्हणजे या ठिकाणी ढोकी गावातील 50 ते 100 भाविक मंडळी पायी गंगेचं पाणी कावडीने या ठिकाणी आणतात आणि गंगेचं पाणी या गंगेच्या पाण्याने अभिषेक महादेवाचा घालतात। त्याचबरोबर पालखीची भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी ढोकी ते ढोकेश्वर मंदिरापर्यंत होत असते आणि परंतु या गेली 100 वर्षापासून ढोकी ते ढोकेश्वर मंदिरापर्यंत येण्यासाठी आम्हाला रस्ता नव्हता। अनेक वेळा मागण्या करूनही शासनाने या रस्त्याची दखल घेतली नाही, परंतु या ठिकाणी आता आमच्या यावेळी टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांच्या वतीनं ढोकेश्वर मंदिरात आलेल्या भाविकांना खिचडी प्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी डॉक्टर सिने अभिनेते सुरेश शिंदे यांनी दर्शन घेतलं। तसेच जालिंदर नहरे, अंबादास धरम, बाबासाहेब नहरे, धोंडीराम धरम, भास्कर खटके, अनिल धरम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। पासून 3 किलोमीटर अंतरावर ढोकेश्वरची कोरीव लेणी आहे। श्रावणी तिसऱ्या सोमवारी मोठी यात्रा भरते। पुणे, नगर 2-3 जिल्ह्यातून पब्लिक येतं। फार मोठी यात्रा भरती। त्या यात्रेनिमित्त आम्ही विशाल भंडाऱ्याचं नियोजन करतो आणि त्या भंडाऱ्यामधून 21 क्विंटल साबुदाण्याचा महाप्रसाद आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादद्वारे वाटप करतो। 2-3 जिल्ह्यातून लोक येतात। दुष्काळी परिस्थिती असून सुद्धा यावर्षी 2-3 लाख लोक यात्रेला उपस्थित आहेत। ही ढोकेश्वरची लेणी कोरीव लेणी आहे, पांडवकालीन लेणी आहे। सुमारे 600 ते 700 वर्षापूर्वीची कोरीव लेणी आहे। दर सोमवारी श्रावणी सोमवारी फार मोठी गर्दी होत असते। प्रतिनिधी राम तांबे, NTV न्यूज मराठी, पारनेर, अहमदनगर।